जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योजक स्वकुळरत्न श्री उदयराव तुकाराम दुधाणे हे सन 2007 पासून सलग आज अखेर 19 वर्ष कोल्हापूर स्वकुळ साळी समाजाचं अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। कोल्हापुरातील दुधाणे मेटालेक प्रायव्हेट लिमिटेड, टुसा रिंगियर प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर फाउंडरी आणि इंजिनिअरिंग क्लस्टर इत्यादी उद्योग समूहाशी ते विविध पदावर संलग्न असूनही समाजासाठी त्यांनी या 2 दशकात दिलेला आर्थिक व सामाजिक योगदान अभूतपूर्व आहे। केवळ त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी सरळ हस्ते दिलेल्या आर्थिक नोंदी जरी एकत्र केल्या तरी पुणे, कोल्हापूर, कराड, इचलकरंजी, वडगाव, हुपरी, रेंदाळ आणि परिसरातील समाजातील ज्ञाती बांधवांसाठी, जिवेश्वर मंदिरासाठी, परिसरातील समाज मंडळांसाठी त्यांचं व TS दुधाणे उद्योग समूहाचं या 2 दशकातील आर्थिक योगदान अंदाजे 70 ते 80 लाख रुपये सहज होईल इतकं आहे। अशी दानशूर व्यक्ती जर अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाजाच्या कार्याध्यक्षपदासाठी लाभत असेल तर त्या अर्थातच महाराष्ट्रातील सर्व साळी ज्ञाती बांधवांसाठी भूषणावह गोष्ट असणार आहे। त्यांच्या नावाच्या प्रस्तावाचे महाराष्ट्रातील सर्व स्वकुळ साळी मंडळांनी पुढाकार घेऊन जाहीर अनुमोदन द्यावं एवढी श्री उदयरावांची योग्यता आहे। मुळात त्यांच्या स्वतःच्या बहुउद्योगप्रिय कार्यबाहुल्यातून ते समाजासाठी वेळ देऊ इच्छितात, हीच खूप समाधानाची व समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। कारण ते फक्त दानशूर नाही तर दूरदृष्टी असलेले, कृतिशील, समाज नेतृगुण अंगी असलेले, धाडसी मुरलेले कार्यकर्ते आहेत। ते स्वतःच्या मतांबद्दल परखड व आग्रही असतात असा त्यांचा बोलबाला आहे। समाजातील शिकलेल्या तरुणाईने नोकरीच्या मागे न लागता लहान मोठ्या स्वतंत्र उद्योगाचा श्रीगणेशा करून अनेकांना नोकऱ्या देण्यात पुढाकार घ्यावा याबद्दल ते खूप आग्रही असतात। त्यांच्या भाषणात याबद्दल प्रबोधन करतात। जिवेश्वर प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून ते प्रतिष्ठानचे ॲक्टिव्ह संचालक असून मागील 3 वर्ष ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। यापूर्वी ते कोल्हापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून, गोकुळ शिरगाव MIDC मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिलेत। विशेष सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी अनेक वेळा रक्तदान दिलं असून त्याबद्दल त्यांचा सामाजिक स्तरावर सत्कार करण्यात आला। त्यांनी त्यांचे नगरसेवक पदाचे मानधन स्वतः न घेता सामाजिक संस्थांना दिले। या वेगवेगळ्या परिघातील भूमिकांमुळे अखिल महाराष्ट्रात त्यांचं नाव असून त्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र त्यांनी पिंजला आहे। सामाजिक कामे करताना त्यांना प्रवासाचा थकवा नाही। महाराष्ट्रातील सर्व ज्ञाती बांधवांच्या आणि समाज मंडळांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे। समाजातील कुंठिक शुभमंगल प्रस्तावाचा पाठलाग करून तरुणाईला संसाराला कार्यरत करण्याची धडाडी त्यांच्या रोमारोमात आहे। वरील विविध अनुभवांमुळे त्या अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदास निश्चितपणे उचित न्याय देतील व महाराष्ट्रातील सर्व प्रलंबित सामाजिक कार्य मार्गी लावतील हा दृढ विश्वास या मंडळाचा आहे। त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वावर इत्यादींमुळे त्यांची ओळख महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सर्वदूर आहे। याचाही फायदा समाजास निश्चित मिळू शकतो। समाजासाठी शासन स्तरावरून होणाऱ्या कामांना त्यांच्यामुळे गती मिळेल व कामे पूर्णत्वास जाऊ शकतात। म्हणून महाराष्ट्रातील सर्व साळी बंधू भगिनींनी, समाज मंडळांनी एकमताने श्री उदयराव तुकाराम दुधाणे यांची पुढील 5 वर्षांसाठी अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज अध्यक्ष म्हणून नियुक्ती प्रस्तावित करावी। या मागणीस स्वकुळ साळी समाज सेवा मंडळ, भुनेमाळ, इचलकरंजी आग्रहपूर्वक जाहीर पाठिंबा देत। अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज मंडळाने याची नोंद घ्यावी ही आग्रहाची विनंती आहे। आपले नम्र प्रशांत पांढरपट्टे, अध्यक्ष, सर्व संचालक, संचालिका आणि सल्लागार, स्वकुळ साळी समाज सेवा मंडळ, भुनेमाळ, इचलकरंजी। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।